वेळ होती 7:30 वाजता आणि मोठे मात्र काही रात्रीच येऊ शकणार नाही. मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठे चुकलेलं नाही. पण तो एखादी बघण्यात येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कधी बाटली फेकून मारते मोर्चावर, तर हेही काही योग्य नाही. आणि तो मोर्चा सुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सगळं फार अनावर झालेला होता. पण त्या काही असंस्कृती भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नाही. नाही, बरोबर आहे ना. मी सांगितलं आधी की असं मोठे असले की ट्रॅफिक जॅम होतात, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाढतो, हे खरं आहे. या बाबतीत आम्हाला ते मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलन जेवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती. थोडाच सौम्य भाषेमध्ये सुद्धा मला रागच्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. त्या ज्या भाषेत बोलत होत्या, बाटली फेकून मारली, ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं.